हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. आणि आज आहे गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आमच्याकडे बघा गुढीपाडव्याच्या दिवशी जरा जास्तच गडबड असते का कुणास ठाऊक. माझं नेहमीच हेच सांगण्यात येतं की खूप घाई झाली, खूप गडबड झाली, खूप काम होतं, एकटीला आवरायचं होतं, हे सतत सांगण्यात येतं. आणि आता मला ते सतत सांगायचं ना कसं तरी वाटायला लागले. पण काय करणार, कशी परंपरा आहे, प्रत्येक गावाची वेगळी वेगळी परंपरा असते. तर सकाळी सकाळी आमच्याकडे लवकर एकदम खूप सकाळीच आमच्याकडे म्हणजे काहीतरी हे आम्ही 7 वाजता की पावणे 7 वाजता गुढी उभा करत होतो. तर त्या टायमापर्यंत आंघोळ्या झाल्या पाहिजेत, रोजच्या धारा झाल्या पाहिजेत, म्हणजे सगळी कामं जी रुटीनची आहेत ती तर काही चुकलेली नाहीयेत. आणि हे पण कामं आपल्याला सणासुदीचं पण जिथल्या तिथं व्यवस्थित झालं पाहिजे असं प्रत्येकाचंच असतं. शेतकरी असू दे किंवा नोकरदार वर्ग असू दे, त्यांना प्रत्येकाला हेच वाटत असतं की आपली काही तयारी राहायला नको, काही चुकायला नको आपल्याकडून. तर तशीच आमची पण प्रयत्न असतात थोडेसे. आणि इकडे लवकर गुढी उभा करायची म्हणजे ही तरी मला उशीर झाला होता गुढी उभा करायला. माझ्या अगोदर आमच्या आजूबाजूच्या गुढ्या उभ्या देखील राहिल्या होत्या. तर म्हणजे बघा किती लवकर गुढी उभा करत असेल. त्यामुळे आम्हाला अशी तयारी करून मेकअप वगैरे करत बसायला वेळच खरंच मिळत नाही की आम्ही मेकअप करावेत आणि नंतर घरातलं सगळं सागर संगीत भोजन वगैरे बनवावं आणि नंतर मग आम्ही गुढी उभी करावी, त्याचे छान शूट करावेत, असं खरंच वेळ मिळत नाही. मग त्यामुळे ही सकाळी सकाळी आमची अशी साधी सोपी गुढी उभ्या केलेली आहे आम्ही. आणि जेवढं होता होईल तेवढं आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही चुका होत असतील आता काय माहिती कशामुळं, पण जरा मागेच आहे. मला वाटतं दुनिया पुढे चालली आणि आम्ही थोडे मागेच आहोत अजून सुद्धा. जगाच्या आपल्या कंपल्सरीत राहायचं म्हटलं तर, कम्पेअरिंगमध्ये राहायचं म्हटलं तर सॉरी. तर असो, ज्या प्रत्येक गावची आपली आपली पद्धत असते. तर तुम्हाला इकडे दिसणार नाही बरं का या व्हिडिओमध्ये आजूबाजूच्या गुड्या, पण दिसली तर कदाचित सांगू शकत नाही. आजूबाजूच्या गुड्या उभ्या होत्या आणि आमची उभी करायला आम्हाला उशीर झाला होता. आणि त्यात प्रॉब्लेम असा अजून की गुढी आम्ही उभा केली, अण्णांनी आणि मी. चौधरी साहेब गेले होते शेतातून वैरण काढून आणायला, अण्णांनी मी गुढी उभी केली आम्ही दोघांनी. आणि मोबाईलचं स्टोरेज एवढं फुल झालं होतं की त्यात शूटच घेता येत नव्हते कोणतेच. मी किती काय काय डिलीट करायचा प्रयत्न केला, अपडेट करून घेतला मोबाईल, पण मोबाईलमध्ये शूटच होत नव्हते, कोणतेच टेक शूट होत नव्हते. मग जसं होता होईल तसं मी शूट करून घेतलेले थोडे थोडे टेक स्वप्नीलला घ्यायला सांगितले. म्हटलं घे रे बाबू थोडासा, आपण असा सण साजरा करणार आणि तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत शेअर नाही होणार तर ते बरोबर पण नाही वाटत ना. म्हणून मग स्वप्नीलला सांगितलं घे थोडेसे टेक मोबाईलमध्ये आणि मग मी काय करायचं ते स्टोरेजचं नंतर बघेल. पण नंतर म्हणता म्हणता खूपच उशीर गेला आणि मला बरेच काही माझे व्हिडिओ डिलीट झाले, काही खूपच प्रॉब्लेम झाले मोबाईलमध्ये. त्यामुळे मग मला शेअर करता नाही आलं तुमच्याशी सर्व काही. आणि शेअर करता नाही आलं म्हणजे सणासुदीचा व्हिडिओ तरी मला तुमच्यापर्यंत खूप छान शेअर करायचा होता. पण त्याचं झालं असं की आज कोणताच टेक घेता आला नाही. इथपर्यंत मी खूप जबरदस्तीने म्हणजे खूपच जबरदस्तीने टेक घेतले. आणि याच्या पुढे सुंदर भोजन, आमच्याकडे पुरणपोळीचं जेवण बनवलं जातं बरं का गुढीपाडव्याच्या दिवशी. म्हणजे वर्षाचा नवीन सण असतो आणि त्याच दिवशी आपण का कुणास ठाऊक आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळीचाच मान आहे. पुरणपोळी केल्याशिवाय खरं तर सण केल्यासारखं पण वाटत नाही. पुरणपोळी जेव्हा होईल, असा सुगंध सगळीकडे घमघमाट पोळ्यांचा सुटेल ना, तेव्हा म्हणायचं की हा सण आहे आज, असं फिलिंग येतं आम्हाला. त्यामुळे आमच्याकडं पुरणपोळीच बनवली जाते. काही ठिकाणी श्रीखंड असतं, काही ठिकाणी बासुंदी असते, काही ठिकाणी वेगवेगळे प्रकार असतात. पण आमच्याकडे फक्त आणि फक्त पुरणपोळी, प्रत्येक सणाला पुरणपोळी. आता इथून पुढे तर 15-15 दिवसाला सण येणार आहेत, पण तरीही पुरणपोळीच बनवली जाते प्रत्येक सणाला. तर अशी खूप साध्या सोप्या सागर संगीत अशी पूजा झालेली आहे आमची. आणि तुम्हा सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर व्हिडिओ हा टाकायला नको वाटत होतं, इच्छा होत नव्हती की आजचा ब्लॉग आपण टाकावा म्हणून, पण म्हटलं का नाही टाकावा, आपण टाकला पाहिजे. आपलं जे काही साधी सोपी पूजा झाली असेल, काय ब्लॉग शूट करायला स्वप्नीलकडे दिला, त्याने पण आहे ना मोबाईल असा इतका हलवलाय ना की ती इच्छाच होत नाही की मी ती कॅमेऱ्यातलं काढून ती ब्लॉगमध्ये घ्यावं आणि ते ब्लॉग अपलोड करावा. पण तरीही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का. आणि चॅनेलवर नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब पण करून ठेवा.
खरं तर सकाळी सकाळी गुढी उभं केली जाते पहिली आणि नंतरच चहा पाणी वगैरे घेतलं जातं. तर इकडे आमच्या अण्णांची घाई चालली आहे. चुलीला विस्तू आणून टाकायची आणि चहा बनवून प्यायचं होता अण्णांना. कारण खरंच खूप उशीर झाला होता. 7:15 वाजत आले होते की 7 वाजले होते. एवढं घड्याळाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. पण गुरांच्या धारा वगैरे होईपर्यंत ना खरंच टाइम होतो. आम्हाला रोजचं ना घरात सकाळी उठलं की पहिलं घरातलं बघायला होत नाही. आधी पहिलं पशुपक्ष्यांचं करायचं आणि नंतर मग आपलं जे काय असेल ते करायचं. आणि मग अण्णा आमचे लवकर उठतात. लवकर सगळ्यांच्या आधी आंघोळ होते अण्णांची आणि त्यांना पहिला चहा लागतो. आणि जर चहा नाही ना झाला की ते उठून निघून जातात बाहेर. पण आज ते गुढी उभा करायच्या निमित्ताने थांबले होते आणि चूल पेटवत होते. तर बघा, तुम्ही म्हणत असाल की मग सकाळी सकाळी गुढी उभा करता तर त्याला नैवेद्य काय ठेवता तुम्ही. तर नैवेद्य आपले पुरणपोळ्या झाल्याच्या नंतर सर्व गावातल्या देवांना नैवेद्य, गुढीला नैवेद्य, देवाऱ्यावर नैवेद्य असं सगळा एकाच वेळी नंतर ठेवला जातो. तर सकाळी सकाळी गुढी उभा करताना खडीसाखर आणि चिंच, गूळ आणि ते कडुलिंबाचं जे फुलं आलेले असतात ना छोटी, तौर म्हणतात आमच्याकडे त्याला, म्हणजे मोहर लिंबाचा, ते सगळं एकत्र करून त्याचाच प्रसाद असतो. तोच नैवेद्य म्हणजे तोच प्रसाद गुढीला पण ठेवायचा असतो आणि तोच प्रसाद सर्वांनी खायचा पण असतो. तर बघा, स्वप्नीलने दाखवले थोडंसं का होईना. मीच लेट झाली होती गुढी उभी करायला आणि बघा दिवस कुठं आलेला आहे. आज थोडं आभाळ पण आलेलं होतं. वातावरण सगळं नरम नरमच होतं. मस्ती कशी चालली मुलांची. गुढी वगैरे उभी करून ही दोघं जण आली होती घरून आणि नंतर माझ्याकडे थांबली होती. हे आले दोघं जण म्हणून थोडेसे हे टेक मिळाले तरी, नाहीतर मला माझ्या गडबडीमध्ये कॅमेरा कोण पकडणार आणि व्हिडिओ कोण काढणार आणि हे सगळं करणार कोण, हाच आमचा गोंधळ असतो. आणि ते कसं एकटीने शूट करायचं आणि एकटीनेच सगळं करत बसायचं म्हटलं ना तर वेळ जातो त्याच्यामध्ये खूप. कसा वेळ जातो की कॅमेरा सेट करायचा, कोणत्या अँगलने कसं दिसतंय ते बघायचं आणि मग त्याच्यामध्ये तो वेळ घालवायचा आणि नंतर हे आपलं काम करायला जायचं. आणि नंतर कधी कॅमेरा बंद होतो, कधी चालू राहतो ते माहिती पण पडत नाही. त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळेला असं टेक घेता येत नाहीत. पण जसे जमेल तसे छोटे छोटे मी ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आणि मला हे छानही वाटतंय की तुम्ही माझ्या ब्लॉगला छान उत्तम प्रतिसाद येतोय तुमचा. आणि हे एडीवाकडे का होईना शूट केलेले माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्हाला तुम्हाला ते आवडतायत. मला खरंच खूप समाधानी वाटते की तुम्ही असे छान छान कमेंट वगैरे येतात तुमच्या आणि तुम्ही व्हिडिओ बघताय माझे आणि लाईक करताय एवढे व्हिडिओना. तर खरंच मनापासून तुमची आभारी आहे बरं का. की काय ते म्हणतात ना, एवढं प्रॉपर मला ब्लॉग शूट करता येत नाहीयेत. कारण ब्लॉग शूट करता येतील पण त्याच्यासाठी ना कॅमेरा प्रॉपर ठेवण्यासाठी, पकडण्यासाठी किंवा शूट करण्यासाठी थोडासा वेळ तरी हवा ना मला, की मी ते वेळेत करेल. तर तो वेळ मला भेटत नाही. एकटे असल्यामुळे कामांचा लोड होतोय आणि घरात इतरांना इंटरेस्ट नसल्यामुळे ते काय कॅमेऱ्याकडे येत नाहीत. मग मला एकटीला सगळं मॅनेज करायला लागतं. त्यातूनही तुम्ही मला छान प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. माझ्याकडून फुलांचा हार घालायचा राहिला होता कारण मला 2च हार भेटले होते. चौधरी साहेबांनी अजून वेगळे हार आणले होते तर ते मला भेटतच नव्हते. गाडीसाठी वेगळे आणि घरातल्या देवाऱ्यावर दरवाजाला तोरण आणि गुढीसाठी वेगळे असे आणले होते. तर नंतर त्यांनी हे हार येऊन घातलेले.